नमस्कार मंडळी, आज मी बनवलेला आहे फिश फ्राय. हलवा मासा मी फ्राय करून आज बनवलेला आहे. त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप करू नका. एक मोठा हलवा घेतलेला होता आणि त्याची खवलं काढून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे, चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कापताना काही मी दाखवलेलं नाही, साफ करतानाही दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ मग मोठा होतो आणि हा व्हिडिओ पण एकदम छोटासा झालेला आहे. आणि त्याची वरची खवलं असतात ना, ती स्वच्छ करून घ्यायची, बिलकुल ठेवायचं नाही. आणि असे तुमच्या गरजेनुसार याचे तुकडे करून घ्यायचे. आता यावर मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं. मग त्यामध्ये मसाले घालूया. हळद, लाल तिखट तुमच्या गरजेनुसार मी जवळजवळ 2 चमचे एवढं घातलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही घालू शकता. मी 2-2.5 चमचे एवढं घातलेलं आहे. आणि ह्यामध्ये अजून घालायचं हिरवं वाटण. हिरवं वाटण म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं आणि कढीपत्त्याचं हिरवं वाटण मी बनवून ठेवते, ते मी घातलेलं आहे 1 चमचा. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचंय. थोडंसं कोकमाचं आगळ पण असेल तर तुम्ही लावू शकता. आणि जवळजवळ अर्धा तास ते 20 मिनिटापर्यंत, 20 ते अर्धा तास एवढं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचंय. आणि मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला हा मासा आपल्याला फ्राय करायचा आहे बघा. आणि सर्व व्यवस्थित असा मसाला फिशला मसाला लावून घ्यायचा हलव्याला. आणि ह्याऐवजी तुम्ही पापलेट वापरू शकता, दुसरं कुठलाही फिश वापरू शकता. बघा असं व्यवस्थित असं सगळं मसाला आहे ना, तो सगळा वाटण मसाला सगळ्या बाजूने लावून घ्यायचा हाताने. व्यवस्थित चमच्याने लागला जात नाही म्हणून हाताने लावायचा. आता 20 मिनिटापर्यंत आपल्याला मॅरिनेट ठेवायचं. आता बघा ह्याला 20 मिनिटं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला हे तळायला घेण्याच्या आधी मी तांदळाची पिठी वापरलेली आहे. त्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याऐवजी रवा मिक्स केला तरी चालेल, पण आम्ही तांदळाचंच पीठ वापरतो. आता पॅन ठेवलेलं आहे. पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचं, तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला त्यावर हलवा मासा तळून घ्यायचा. आता पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि असं दोन्ही साईडनं असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. आणि गरम तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचं. सगळे मासे अशा पद्धतीने मी घालून घेते. आणि दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे. एक बाजू कुरकुरीत झाली की मग आपल्याला पलटून घ्यायचे आणि मग दुसरी बाजू तळायची. अशा पद्धतीने दोन्ही बाजू एकदम खरपूस तळून घ्यायच्यात. आणि कुरकुरीत असे छान असं हा मासा आपल्याला तळून घ्यायचा, हलवा मासा. तर आपण थोड्या वेळाने हे पलटी करून घेऊया. आणि बघा आता चमच्याच्या साहाय्याने किंवा असा चिमटा मिळतो त्या साहाय्याने, फुलक्याचा चिमटा असतो हा, त्या साहाय्याने आपण पलटी करून घ्यायचं. किंवा कलथा किंवा चमचा जे काही साधन असेल त्याने पलटी करून घ्यायचं. बघा पलटी केल्यानंतर बघा वरून एकदम मस्त असं लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीत असे झालेले आहेत बघा वरून पण. आता दोन्ही बाजू अशा 2च वेळा पलटून झाले तरी व्यवस्थित. आणि गॅसची आच तर मध्यम ठेवायची, फुल नाही ठेवायची. आणि सुरुवातीला मध्यम ठेवायची आणि नंतर मग थोडी स्लो करून एकदम खरपूस अशी तळून घ्यायची. आता छान असे आपले हलवा मासा फ्राय झालेले आहेत. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.